कार्यसम्राट आमदार विक्रम पाचपुते यांनी शहरासाठी भरपूर निधी आणला, पण आधीचे नगराध्यक्ष यांच्या टक्केवारीच्या घोळामध्ये इतकं गावामध्ये भ्रष्टाचार झाला, कामात भ्रष्टाचार झाला आणि रस्त्यात खड्ड्यात रस्ते अशी अवस्था झाली। म्हणून पाचपुते दादांनी आणि कार्यसम्राट आमदार पाचपुते आमदारांनी PWD कडे निधी वळून नगरपालिका हद्दीमध्ये उत्कृष्ट प्रकारचे कामं व्हावेत म्हणून PWDच्या अधिकाऱ्यांमार्फत कामं केली। ही सगळ्यात वाईट अवस्था आहे की एखाद्या नगराध्यक्षावर अविश्वास दाखल होणं आणि ह्या टक्केवारीच्या घोळामध्ये निधी दुसऱ्या संस्थेमार्फत ह्या संस्थेचे काम करणं याच्यासारखं दुर्दैव नाही आणि हाच श्रीगोंदा शहरातल्या जनतेसाठी पुरावा आहे। 10 कोटीचा निधी आदरणीय विकीदादा पाचपुते यांनी 82 कडे वळवला आणि 82च्या अधिकाऱ्यांनी चांगल्या प्रकारचे आणि अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे कामं श्रीगोंदा शहरामध्ये केली। जर ही वाईट अवस्था असतील तर सर्व सुज्ञ जनतेने पुन्हा संधी देताना आमच्या नगराध्यक्षाचे उमेदवार सुनीता संतोष केतमाळीस आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक 11 प्रभागातील 22 नगरसेवक यांना कमळ या बटनावरील बटन दाबून प्रचंड बहुमताने निवडून द्यावं आणि आपल्या शहराचा विकास आणि विकीदादा पाचपुते यांनी जी शहराविषयी जे विजन ठेवलेलं आहे, जो मास्टर प्लॅन बनवलेला आहे, या मास्टर प्लॅनमध्ये शहरातील सर्व विभागात चांगल्या प्रकारे आणि उत्कृष्ट प्रकारचा विना भ्रष्टाचार पारदर्शी कारभार होण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या 23 उमेदवारासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे अशी आशा व्यक्त करतो। बोला। माझा एक दुसरा प्रश्न असा होता की शेख मोहम्मद महाराजांच्या प्रांगणाचे पेवर ब्लॉक बसवण्यात आले नगर परिषदेच्या माध्यमातून, काम कितीच होतं आणि कितीचं बिल काढण्यात आलं, काय सांगा? याच्यामध्ये अशी माहिती आहे आमच्याकडं की काम 1 कोटीचं होतं। काम कितीचं झालं ही सर्व जनतेला माहिती आहे, पण कितीचं बिल निघालं हे माहीत नाही। त्याच्यात भ्रष्टाचार 100% झालेला आहे। माझी सौभाग्यवती सुनीता मच्छिंद्र शिंदे या नगराध्यक्ष असताना साईनगरमध्ये पेवर ब्लॉकचं काम आम्ही केलं। आत्ता ह्या मिनिटाला 2017ला नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं, त्यावेळेस जी पेवर ब्लॉक बसवलेत त्यातला एकही पेवर ब्लॉक क्रॅक नाही गेला आणि या शहराचं ग्रामदैवत श्री संत शेख मोहम्मद महाराज हे असताना तिथं सगळं जागृत देवस्थान आहे, त्यांच्या कामात भ्रष्टाचार झाला आणि त्याचं प्रायचित्त शेख मोहम्मद महाराज त्यांना ह्यावेळी दिल्याशिवाय राहणार नाही असा आम्हाला ठाम विश्वास आहे। म्हणून आमचा पॅनल 23-0 केल्याशिवाय राहणार नाही असं मी पुन्हा एकदा जनतेला सांगतो आणि आवाहन करतो की कमळापुढील बटन दाबून जनतेने आम्हाला काम करण्याची संधी द्यावी आणि श्री संत शेख मोहम्मद महाराजांचा जो जीर्णोद्धाराचा प्रश्न आहे ते सुद्धा आदरणीय कार्यसम्राट आमदार विक्रम सिंह बबनराव पाचपुते हे ह्या टर्ममध्ये केल्याशिवाय राहणार नाही अशी आम्हाला खात्री आहे। म्हणून जनतेने त्यांचा विश्वास टाकावा ही विनंती करतो। अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा। चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा।